आपलं कुबेरेश्वर धामचं दर्शन झालंय आणि आता आपण निघालोय देवासकडे, जे की मी तुम्हाला येताना सांगितलं होतं चामुंडा माता मंदिरला आपण जाणार आहे. तर आता आपण देवासच्या जवळ आलोय परत रिटर्न. तर बघा हे जे डोंगर दिसतंय ते इथंच वरती मंदिर आहे. तर आपण गाडी वगैरे पार्किंग करून लगेच मंदिरावरती जाणार आहे. तर किती छान नजारा दिसतोय ना, खूपच भारी वाटतंय येल्लो सगळीकडे. तर आता चला आपण गाडी पार्किंगला लावू आणि मंदिराच्या वरती जाऊ. फायनली आपण देवीच्या मंदिराजवळ आलोय. तर आपल्याला ही आहे देवास चामुंडा माता मंदिर. हे बापरे काय भारी फोटो येतोय पूजती. इथं एक फोटो घेती पूजती. प्लीज बघा काय सुंदर दिसते. खूप भारी वाटते. जे मंदिराची कमान आणि पूजती मित्रांनो, हे आहे महादेवाचं मंदिर जिथे आपण वरती आलोय. पण आपल्याला अजून खूप वरती जायचं. इथे खूप पायऱ्या आहे, पण हे खूप जुनं मंदिर आहे. तर मग आता दर्शन घेऊ. ही आहे इथे महादेवाची मंदिर. बस स्टॉप करा. हमेशा कुछ रखे. मेरा वीडियो बना के कहाँ डालोगी मेरी बहन? यूट्यूब पे. जय जय माता काली, जय जय माता काली. माता तेरी मूर्ति काली ब्रह्मा की बड़ी दृष्टि की तरफ माँ अन्न से भंडार भरे, दिन करे रात करे चुप नहीं करे. माता जीवन भर खुश रखे, माता हमेशा खुश रखे. ऐसे करो. खुश रहो माता खुश रखे, खुश रखे, खुश रखे, खुश रखे, खुश रहो. इतना मत बनाओ. लोलो हे नाही एवढे डचकले होते. त्यांना वाटलं माझा व्हिडिओ शूट करून काय करते काय माहिती. दिन कर रात का चुपने माता हमेशा खुश रखे. चलो आ जाओ, तुम्हारा नहीं बनाएगा. मेरा बनाएगा ना. कर रही दिन के सुख ऐसे करो, ऐसे करो. यांनी ना आम्हाला बळजबरी थांबवलं आणि पहिले काय म्हणे पैसे वगैरे काहीच लागत नाही आणि त्याच्यानंतर नाही का पैसे टाकायला लावले. बघा यांची कमाई. तर मित्रांनो, मंदिरावर जाण्यासाठी सुद्धा ना 2 रस्ते आहेत. म्हणजे एक पायी पण जाऊ शकतो आपण डोंगरावरती देवी असल्यामुळे, आणि एक ना रोपवे सुद्धा आहे, जे की रोपवेनं सुद्धा जाता येतं. तर आम्हाला पण रोपवेनं जायचं होतं, पण सगळे अर्धे अगोदरच गेले. अर्धे जण आम्ही यायच्या अगोदरच पायी वरती गेले. तर मग आम्ही तिघीच कशा जाणार ना रोपवेनं, म्हणून मग म्हटलं चला सगळे पायंदळीत जाऊ वरती डोंगरावरती. कदाचित मातेचा आशीर्वाद भेटेल. तर पूजाताई, इंदू मावशी, तुम्हाला कसं वाटतंय या मंदिरात येऊन? किती छान वाटतंय ना. आणि ते पण ह्या टायमाला आलं ना, खरंच मित्रांनो एवढं भारी वाटतंय. एकदम असं शांतीचा अनुभव होतोय आणि एकदम सायलेंट. तुम्ही पण बघा. हो, किती वेळ लागेल माहित नाही. प्रत्येक पायऱ्यानी दुकाने फुलाच्या त्याच्या. तर आम्ही अजून डोंगरावरती पण नाही गेलो, खालीच आहे. तर खालूनच पूर्ण देवास सिटी दिसती बघा. तर मित्रांनो, वरतून जो आहे ना तर तो नजारा बघा किती सुंदर दिसतो देवासचा. इथून 2 रस्ते जाते, एक ह्या साईडला आणि एक इथून ह्या साईडला.
था ना. फुलं नाही जे हार तो देवीला व्हायला. ह्या डोंगरावरती ना 2 देवीची मंदिर, एक तुळजादेवी आणि एक चामुंडा देवी. तर दोन्ही पण देवीची एक कहाणी आहे. तर मग सांगते मी ती तुम्हाला नंतर. आणि हे बघा इथे एका लाईनीमध्ये डोंगरावरती इतकं सुंदर केलेलं होतं ना. एका लाईनीमध्ये देव्या होत्या, 9 देव्या होत्या ह्या. तर प्रत्येक देवीचं नाव सुद्धा लिहिलेलं आहे. आणि प्रत्येक देवी वेगवेगळ्या रूपात आहे, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात सुद्धा इथं स्थापित आहे बघा. सगळे देवीचे मंदिर म्हणजे आम्ही पाय पडून गेल्याच्या नंतर त्याला दाखवतो आम्ही पाय पडतो. आणि मला वाटलं ना देवीचं मंदिर जवळ आलं, पण अजून वरती जायचं होतं बघा इथून मंदिरापर्यंत. तर आम्ही इथे ना चप्पल वगैरे काढून घेतल्या पहिले, कारण मंदिरात जाण्याचा रस्ता हाच होता. तर जी मेन देवी आहे त्या देवीच्या मंदिरामध्ये. तर मग चप्पल वगैरे काढलो आणि मग निघालो आम्ही वरती जाण्यासाठी. तर आम्हाला मधातच अजून देव्या लागल्या. तर बघा हे नाही का कशा म्हणजे एकदम मध्यम भागी मंदिरं छोटे बनवलेले होते. ते इतकं सुंदर वाटत होतं नाही. प्रत्येक देवीचं मंदिर होतं छोटं बनवलेलं, डोंगराच्या मधात कोरलेलं. त्याच्यानंतर आम्ही ना इथलच्या सगळ्या देव्यांचं दर्शन वगैरे केलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही हे दर्शन करून पुढे मंदिरात जाण्यासाठी निघालो. तर इथून इतकं सुंदर लोकेशन दिसत होतं ना, खूप छान दिसत होतं. मला ना असं इथून जावंच वाटत नव्हतं खाली, खूपच छान होतं. मग त्याच्यानंतर आम्ही दर्शन करता मधात गेलो आणि फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो वरती डोंगरावरती. तर बघा हे होतं चामुंडा देवीचं मंदिर. आणि इथे ना खूप गर्दी होती वरती आल्याच्या नंतर, पण इतकं सुंदर सजवलेलं होतं ना, पूर्ण झेंडूच्या फुलाने सजवलेलं होतं बाहेरून. आणि ही जी देवी आणि हे जे मंदिर आहे ना, तो पूर्ण पहाडीमध्ये कोरलेलं आहे हे मंदिर. आणि देवीसुद्धा ना अशी पहाडीमध्येच म्हणजे हे झालेली आहे. ह्या देवीची कहाणी आहे दोन्ही बहिणीची. तर ती कहाणी पण मी तुम्हाला सांगते थोड्या वेळामध्ये. पण आता चला आपण पहिले दर्शन करून घेऊ देवीचे. इथे ना भरपूर लोक फोटो वगैरे काढत होते. म्हणजे देवासमध्ये जर म्हटलं तर सगळ्यात मोठं देवस्थान देवीचं हेच आहे, जय मा चामुंडा देवी. आणि खूप सुंदर मंदिर आहे, मेन रोडलाच आहे. तुम्ही पण एकदा नक्कीच या. आणि खरंच इतकी सुंदर देवी माता आहे ना, की असं मन बघूनच प्रसन्न होतं. आणि देवीच्या डोळ्यात बघितलं की असं वाटत होतं जसं काही देवी माझ्याकडे बघतीये. इतकं म्हणजे इतकं डेंजर आणि इतकं सुंदर आणि इतकं भारी काय वाटत होतं मलाच कळत नव्हतं. पण वेगळीच फिलिंग होती ती जेव्हा देवीच्या डोळ्यासमोर म्हणजे डोळ्यात डोळे घालून जेव्हा मी बघत होते तेव्हा. आणि तुम्हीसुद्धा बघा की देवी माता म्हणजे पहाडीमध्ये जात होती. आणि इथेच बाजूला आल्याच्या नंतर गुफा आहे. आणि त्या गुफाच्या आम्ही मधात गेल्याच्या नंतर मधात आहे कालभैरवचं मंदिर. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये. हे जे आहे इथं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. बॅक साईडला बघा सुंदर दिसतं, इकडच्या साईडला सुद्धा खूप छान. चला आता आपण दर्शन करून येऊ मंदिराचं. तर मित्रांनो आता आपण आलोय तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये. तर चला आपण आता तुळजाभवानी मातेचं दर्शन करूया. आणि आपण पहिले जिथं गेलो होतो ना तर ते होतं चामुंडा मातेचं मंदिर. तर आपण तिथं तर दर्शन केलंय. या डोंगरावरती 2 देव्या आहेत, तुळजाभवानी माता आणि चामुंडा माता. आता चामुंडा मातेचं तर दर्शन झालंय, आता आपण तुळजाभवानी मातेचं दर्शन. तर चला आपला ब्लॉग कंटिन्यू बघ. तर मित्रांनो दोन्ही देवीची अशी कहाणी आहे की
तुळजादेवी आणि चामुंडा देवी ह्या दोघी बहिणी दाखवल्या आणि दोघी बहिणीच्या काहीतरी गोष्टीवरनं थोडीशा किरकिऱ्या होता. त्याच्यामुळं चामुंडा देवी जी आहे तर ती स्वर्गाकडे जाण्यासाठी निघते रागारागाने. तर त्या देवीला जाता जाता नाही का कालभैरव बाबा थांबवतात आणि तुळजादेवी जी आहे तर तुळजादेवी ना पाताल लोकमध्ये जाण्यासाठी निघते. तर मग तुळजादेवीला हनुमान थांबवतात. तर त्याच्यामुळे ही अशी कहाणी आहे. त्याच्यामुळे ती देवी डोंगरावरती आहे आणि ही डोंगराच्या खाली आहे. आणि जेव्हा हनुमान थांबवतात ना तेव्हा तुळजादेवी ही अर्धी पाताल लोकमध्ये गेलेली होती. तर त्याच्यामुळे देवीचं फक्त वरचा भागच इथे दिसतो आपल्याला, कारण अर्धी पूर्ण गेलेली असते पाताल लोकमध्ये. आणि हे बघा इकडच्या साईडला सुद्धा हनुमानचं मंदिर आहे, जे की आपल्या हनुमानाने देवीला थांबवलं होतं पाताल लोकमध्ये जाण्यासाठी. तर देवीचं अर्ध शरीरच असं राहिलं वरती मुंडकं. आणि साईडला राम लक्ष्मण सीताचं सुद्धा मंदिर आहे. आणि चामुंडा देवीचं जे की ती देवी अर्धी स्वर्गात गेली होती, त्याच्यामुळं देवी अर्धी अशीच म्हणजे पूर्ण रूप आहे देवीचं, पण मग ते डोंगराच्या मधात गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाहेर आलो तर इतकी सुंदर सिटी दिसत होती, पूर्ण सिटी आम्हाला इथनं दिसत होती देवास. तर मित्रांनो तुम्ही माझ्या बॅक साईडचा नजारा बघू शकता, पूर्ण सिटी इथनं दिसते या मंदिरामधनं. जी सिटी आहे ना देवास, ती पूर्ण देवास सिटी माझ्या मागे बघा किती सुंदर दिसते. वा इतकं सुंदर, इतकं छान वाटतं. मी तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्ही जर खरे देवासला आले ना तर नक्की व्हिजिट द्या मंदिरला. म्हणजे खूप सारं बघण्यासारखं आहे आणि खूप सुंदर नजारे आहेत. हे बघा छान आहे, खूपच भारी आहे. आणि इथे मंदिरावर आल्यावर ना आमच्या सगळ्यांची हुकाचूक झाली होती. अर्धे जण वेगळीकडे गेले आणि अर्धे जण वेगळीकडे गेले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघींनी खाल्ली पाणीपुरी. इथं नाही का शॉपिंग करतोय, तर हिनं ना किती अंगठ्या घालून घेतल्या बोटामध्ये, चेक करते की कोणती येते कोणती नाही तिच्या फिंगरला. काही दिसते घेते, किडेच खूप येतं. तर मित्रांनो आम्ही तिथून खाली आलो आणि दुसऱ्या मंदिराकडे निघालो, जे की आहे कैलादेवीचं मंदिर. आणि आम्ही तिथं सुद्धा जस्ट आलो आहे, तर तुम्हाला दाखवायचं आहे. हे आहे ते मंदिर, कैलादेवी मंदिर. तर चला, गाडीतून आपले सगळे उतरलेले आहेत आणि मंदिराकडे चाललोय आता आपण. तर बघू माझ्यात मंदिर कसं आहे. हे बघा असं काही आहे हे मंदिर, किती सुंदर मंदिर आहे बघा. मित्रांनो आम्हाला त्या मंदिराजवळ, तर आम्ही इथं पोहोचलो मंदिराजवळ, कैलादेवी मंदिराजवळ. पण आम्हाला ना खूप लेट झाला, कारण की 9 वाजताच ते मंदिर बंद होतं आणि आम्हाला 9 वाजून गेले होते येण्यासाठी. तर ते गेट लावतच होते, तर मग आम्हाला काही करताच नाही आलं. आता काय बघू, उद्या सकाळी जर भेटलं तर, नाही तर आपल्याला निघायचं आता उद्या सकाळीच उज्जैनला. तर आता काय करणार आहे, चला आता आपण राहण्याची व्यवस्था करू इथं देवासमध्ये आणि त्याच्यानंतर सकाळी उज्जैनसाठी निघणार. तर आमच्याकडे सॉरी मी तुम्हाला ते मंदिर नाही दाखवू शकले, पण सकाळी जर पॉसिबल झालं ना तर आम्ही नक्कीच त्या मंदिरामध्ये येऊ आणि तुम्हाला पूर्ण मंदिर मी दाखवायचा प्रयत्न करते. आम्ही इथे त्या ठिकाणी रूम बघितलेली आणि थांबतो. तर चला मी तुम्हाला दाखवते कशी रूम ते. आणि आपली जी गाडी आहे ना इकडे उभी, ती तर आता गेटच्या माझा तिकडे येणारच आहे. तर चला मी तुम्हाला रूम पण दाखवून देते. आपण तिकडच्या साईडला माझा मोठा स्पेस आहे आणि आपण तिथं रूम घेतलो. तर मी आपको रूम. तर चला हे बाईकडून ना खूप सारे रूम आहेत. तर आपण जी रूम घेतली ना तर ती रूम तुम्हाला मी दाखवते, बघा कशी. तर बघा अशी काही आहे रूम. तर रूम खूप व्यवस्थित, एकदम क्लीन आणि एकदम स्वच्छ. आणि परत AC ची रूम आहे आणि एकदम क्लीन आहे, टॉयलेट बाथरूम सगळं, आणि खूप असं शांत वाटतंय. तर मित्रांनो आज आम्ही देवासमध्येच थांबलो आणि उद्या आम्ही जाणार आहे उज्जैनला. तर ते तुम्हाला बघायला भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. थँक्यू.